हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 सायन्स सब्जेक्टचा चॅप्टर नंबर 5 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. यामध्ये आपण कंप्लीट चॅप्टर एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, सेफ्टी रूल्स पाहणार आहोत आणि फर्स्ट एड टेक्निक्स पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंट. थोडक्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते बघूयात. डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टरची डेफिनेशन, नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर काय आहेत ते पाहणार आहोत. अर्थक्वेक, सुनामी, फ्लड्स, स्ट्रोम्स अँड फॉरेस्ट फायर्स याविषयी पण माहिती पाहणार आहोत. इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, वॉर अँड सायबर क्राईम्स हे पण पाहणार आहोत. फर्स्ट एड पाहणार आहोत. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स पाहणार आहोत आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यावर आपण पाहणार आहोत माहिती. फर्स्ट वन, व्हॉट इज डिझास्टर? बघा, डिझास्टर म्हणजे काय? तर डिझास्टर इज अ सडन कॅलॅमिटी दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी. डिझास्टर हे सडन म्हणजे अचानक येणारं असं एक संकट आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे लार्ज स्केल डॅमेज होतं. कशाचं? तर लाईफचं आणि प्रॉपर्टीचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर अर्थक्वेक हा डिझास्टर आपण इथे घेतला तर तो अचानक येतो आणि मोठ्या प्रमाणात डॅमेज होतं. म्हणजे बरेच जीव जातात. म्हणजे फक्त माणसांचेच नाही तर इतर प्राण्यांचे देखील जीव जातात आणि प्रॉपर्टीचे पण नुकसान होतं. घरं पडतात. ठीक आहे. तर हे प्रॉपर्टीचं नुकसान झालं. म्हणजे disaster is a sudden calamity that causes large-scale damage to life and property. These events are unpredictable. हे इव्हेंट्स कसे आहेत डिझास्टरचे? तर अनप्रेडिक्टेबल, त्याचा अंदाज लावता येत नाही. अँड अराईज अनएक्सपेक्टेडली, म्हणजे अचानकपणे, ज्यावेळेस एक्सपेक्ट पण नसतं असं अचानकपणे हे डिझास्टर येत असतात. ठीक आहे. भूकंप झाले किंवा फायर, फ्लड या गोष्टी अचानक येतात. तर म्हणून त्यांना काय म्हणायचं? डिझास्टर. अनप्रेडिक्टेबल आहेत आणि अनएक्सपेक्टेडली त्या येतात. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ डिझास्टर. डिझास्टर किती टाईपचे आहेत? बघा, डिझास्टर मेन 2 टाईप्सचे आहेत, नॅचरल आणि मॅनमेड. नॅचरल म्हणजे काय? की तिथे माणसाचा काही त्याच्यामध्ये रोल नसतो, म्हणजे ह्युमन रोल त्याच्यामध्ये नसतो. तर नॅचरली असे डिझास्टर होतात. जसे की इथे एक्झाम्पल दिलेत आहेत. अर्थक्वेक. अर्थक्वेक काय आहे? नॅचरली डिझास्टर आहे. नॅचरली ऑकरिंग डिझास्टर. त्याच्यामध्ये ह्युमनचा काही रोल नाही. अर्थक्वेक नॅचरल प्रोसेसमुळे येतो. त्यानंतर फ्लड येतं. जास्त पाऊस झाला तर फ्लड येतं. दॅट इज ऑल्सो नॅचरल डिझास्टर. त्यानंतर स्टॉर्म्स अँड सायक्लोन इज अ नॅचरल डिझास्टर. फॉरेस्ट फायर, जे जंगलामध्ये आग लागतं ते पण नॅचरल डिझास्टर आहे. सुनामी येते समुद्रामध्ये, ते पण नॅचरल डिझास्टर आहे. म्हणजे नॅचरल डिझास्टर काय आहेत? ऑकर ड्यू टू इव्हेंट्स इन नेचर. तर आता बघूयात मॅनमेड डिझास्टर काय असतात. मॅनमेड डिझास्टर रिझल्ट फ्रॉम ह्युमन एरर्स, म्हणजे माणसाच्या काही एररमुळे, म्हणजे चुकांमुळे किंवा त्याच्या एखाद्या ॲक्शनमुळे मॅनमेड डिझास्टर येत असतात. इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स, काही इंडस्ट्रीमध्ये अपघात झाले, ॲक्सिडेंट झाले तर त्यामध्ये प्रॉपर्टीची किंवा एखाद्या जीवाची हानी होऊ शकते. म्हणजे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो तिथल्या लेबरचा अशा ॲक्सिडेंटमुळे. त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट अँड दॅट इज मॅनमेड डिझास्टर. वार म्हणजे युद्ध असेल 2 देशांमधलं तर ते देखील एक मॅनमेड डिझास्टर म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्ही पाहत असाल की युक्रेन आणि रशियामध्ये 2022 पासून आत्तापर्यंत वार चालू आहे. तर त्यामध्ये तिथल्या जे सिव्हिलियन्स आहेत, जे साधी माणसं आहेत तिथे राहणारी, सैनिक सोडून किंवा ज्यांचे राजकीय फायदे आहेत ते लढतायत. परंतु जे काही तिथली लोकं आहेत, तिथल्या प्रॉपर्टीचं पण नुकसान झालं त्या लोकांच्या आणि त्या युद्धामध्ये बरेच काही माणसे मारली पण गेलेत. म्हणजे हे पण एक डिझास्टर आहे, जिथे प्रॉपर्टीचं आणि लाईफचं नुकसान झालंय. त्यानंतर सायबर क्राईम्स.
सायबर क्राईममध्ये लाईफ जरी जात नसेल डायरेक्टली, त्यामुळे सायबर क्राईममध्ये पण बरेच लोकं सुसाईड करतात किंवा तिथं आर्थिक नुकसान होतं लोकांचं. म्हणजे इकॉनॉमिकली त्यांना फ्रॉड होतो. पैसे त्यांचे घेतले जातात किंवा चोरले जातात. सायबर क्राईम म्हणून सायबर क्राईम पण डिझास्टर आहे. कसला? मॅन मेड डिझास्टर. त्यानंतर डॅम बस्ट. धरण जर फुटलं, तर ते तिथं फ्लड येतो. पण तो फ्लड कसा आहे? मॅन मेड आहे. म्हणून तो धरण फुटण्याचा जो फ्लड आहे, तो मॅन मेड डिझास्टरमध्ये येतो. डॅम बस्ट इज अ मॅन मेड डिझास्टर. केमिकल लीक्स. काही केमिकल फॅक्टरीमध्ये काही अ, अ, जर पॉइझनस केमिकल आहे, त्या एअरमध्ये किंवा वॉटरमध्ये लीक झाल्या, तर काय होऊ शकतं? तर तिथे असणाऱ्या जी लोकं आहेत, जे पीपल्स आहेत, तर त्यांच्या लाईफला प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर? किंवा ते आजारी पडू शकतात किंवा मरूही शकतात. असं केमिकल पॉइझनस जर केमिकल लीक झालं वॉटरमध्ये, एअरमध्ये तर होतं. तर भोपाळमध्ये खूप वर्षापूर्वी अशीच काही एक घटना झाली होती. तर त्यामध्ये विषारी केमिकलच हवेमध्ये बाहेर पडलं होतं आणि बरेचसे आजूबाजूचे जे लोक आहेत, तर ते म्हणजे मेले होते त्यावेळेस. ठीक आहे. तर अशी काही उदाहरणं आहेत मॅन मेड डिझास्टरची. पुढे व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट? बघा, डिझास्टर तर येणारच. नॅचरली ऑकरिंग डिझास्टर तर त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही आणि जे मॅन मेड डिझास्टर आहेत त्यांना कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. तर त्याचं मॅनेजमेंट म्हणजे डिझास्टर येऊन गेल्यानंतर मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे लोकांना कसं वाचवता येईल, याचं सगळं प्लॅनिंग कसं करायचं, तर हा सगळा जो भाग येतो तो डिझास्टर मॅनेजमेंट येतो. व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट देन? डिझास्टर मॅनेजमेंट इज अ प्लॅनिंग, प्रिपेरेशन अँड ॲक्शन टेकन टू अव्हॉइड डिझास्टर. म्हणजे डिझास्टर होऊ नये यासाठी पण प्लॅनिंग, प्रिपरेशन, ॲक्शन हे सगळं करणं हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. आणखी काय येतं? तर इन्शुअर दॅट हेल्प रीचेस रिक्वायर्ड प्लेसेस ऑन टाईम व्हेन डिझास्टर्स ऑकर. म्हणजे ज्यावेळेस डिझास्टर होणार आहे, त्यावेळेस त्या डिझास्टर म्हणजे जिथं होणार आहे त्या एरियामध्ये हेल्प पोहोचली पाहिजे. म्हणजे सॉरी जर पूर आला, म्हणजे फ्लड आलं, तर ते फ्लडमध्ये जी लोकं अडकलेली आहेत, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं. आपण पाहतो न्यूजमध्ये जेव्हा खूप पाऊस पडतो, त्यावेळेस एन-डी-आर-एफ ही एक ऑर्गनायझेशन आहे. त्यांचे जे डिझास्टर मॅनेजमेंटचे जे सोल्जर आहेत एन-डी-आर-एफचे, तर ते लोकं काय करतात, की तिथे जाऊन त्या माणसांना रेस्क्यू करतात. म्हणजे सेफ ठिकाणी आणतात. यालाच म्हणायचं डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये 2 गोष्टी आहेत, की डिझास्टर अव्हॉइड कसा करता येईल हे ह्याचं प्लॅनिंग पण करतात ती लोकं आणि डिझास्टर झाल्यानंतर हेल्प करण्याची पण त्याच्यामध्ये गोष्ट असते. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट डील्स विथ 2 थिंग्स. वन इज प्लॅनिंग प्रिपरेशन ऑफ ॲक्शन ऑफ अव्हॉइडिंग डिझास्टर्स अँड अल्सो द प्लॅनिंग प्रिपरेशन ऑफ ॲक्शन ऑफ डूइंग हेल्प टू द पीपल्स इन डिझास्टर्स. नेक्स्ट आहे, आता पहिला डिझास्टर आहे तो अर्थक्वेक. त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. अर्थक्वेकचं कारण काय आहे? कॉज काय आहे? व्हॉट इज द कॉज ऑफ अर्थक्वेक? मूव्हमेंट ऑफ अ डीप अंडरग्राउंड रॉक्स. कशाची मूव्हमेंट? डीप अंडरग्राउंड रॉकची मूव्हमेंट. मूव्हमेंट ऑफ डीप अंडरग्राउंड rocks causing the earth to shake and that is the earthquake. म्हणजे आ, पृथ्वीच्या खाली जे काही खडक आहेत, तर त्यांच्यामध्ये हालचाल होते आणि अर्थचं सरफेस शेक होतं. त्याला म्हणायचं अर्थक्वेक. ठीक आहे. तर हा अर्थक्वेक आल्यामुळं खूप काही नुकसान होतं बघा. ज्या बिल्डिंग कोसळतात, त्यानंतर त्या बिल्डिंगमधल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर या अर्थक्वेकमध्ये इपी सेंटर असतं. इपी सेंटर म्हणजे काय बघा? द पॉइंट इन द अर्थ क्रस्टमध्ये असा एक पॉइंट असतो वेअर ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी आर रिलीज. म्हणजे इपी सेंटर म्हणजे असं सेंटर जिथून ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज ऑन द सरफेस. ठीक आहे. या एपिसेंटर पॉइंटमधून खूप सारी एनर्जी रिलीज केली जाते.
कुठे? अर्थच्या सरफेसवर, आणि त्यामुळे अर्थ सरफेस शेक होतो, त्यामुळे अर्थक्वेक येतो. ओके. द पॉइंट इन द अर्थ's crust where huge amount of energy are released is called as epicentre. तर अर्थक्वेकचं मेजरमेंट सुद्धा करता येतं, म्हणजे किती अर्थक्वेक आलाय, किती त्याचं म्हणजे तो अर्थक्वेक किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे हे मोजण्यासाठी एक युनिट आहे बघा. तर त्याला काय म्हणायचं? रिश्टर स्केल. रिश्टर स्केल म्हणजे recorded by earthquake recorded by seismometer. The instrument which measure the earthquake is called as seismometer and measured on the Richter scale. Intensity of 9 can destroy entire city. म्हणजे 9 रिश्टर स्केलचं जर 9 रिश्टर स्केलचं जर अर्थक्वेक असेल तर पूर्ण सिटी उद्ध्वस्त होऊ शकते. तर इथे महत्वाचा प्रश्न काय बनतो की अर्थक्वेक मोजण्यासाठी काय वापरतात? तर सिस्मोमीटर, आणि स्केल कोणतं आहे? तर रिश्टर स्केल. नेक्स्ट, अर्थक्वेक इफेक्ट अँड सेफ्टी. अर्थक्वेकचे इफेक्ट काय होतात ते पाहूयात पहिल्यांदा. कोलॅप्स ऑफ बिल्डिंग पूर्ण कोलॅप्स होतात. डीप क्रॅक्स इन द ग्राउंड, जमिनीला क्रॅक पडतात, भेगा येतात. ट्विस्टेड रेल्वेचे ट्रॅक पूर्ण ट्विस्ट होऊन जातात. पॉसिबल चेंज इन रिव्हर्स कोर्स, म्हणजे नदीचं सुद्धा जे काही म्हणजे त्याचा हा जर नदीचा हे असेल प्रवाह, म्हणजे हा जर त्याचा रूट असेल तर अर्थक्वेक आल्यानंतर मे बी असा होऊ शकतो. ओके. अर्थक्वेकमुळे रिव्हरचा रूट सुद्धा चेंज होऊ शकतो. आता आपण अर्थक्वेक आल्यानंतर सेफ्टी ऍक्शन काय करायचे त्याबद्दल आपण बघूया. तर त्यामध्ये पहिली गोष्ट करायची, स्टे काम, शांत राहायचे. टेक ए शेल्टर अंडर स्टर्डी फर्निचर, म्हणजे खूप असं भक्कम जे फर्निचर आहे त्याच्या खाली आपण जाऊन बसायचे. स्टे अवे फ्रॉम द विंडोज अँड मिरर्स, विंडोज आणि मिरर्सच्या पासून लांब राहायचे, कारण त्या काचा फुटू शकतात आणि त्या आपल्याला लागू शकतात, बरोबर. त्यामुळे स्टे अवे फ्रॉम विंडोज अँड मिरर्स. आणि जर तुम्ही बाहेर असताल, इफ आउटडोर, मूव्ह टू ओपन एरिया, आणि बाहेर असताल तर काय करायचे? ओपन एरियामध्ये जायचे. हे झालं अर्थक्वेकचे इफेक्ट्स आणि सेफ्टी. नेक्स्ट इज सुनामी. सुनामी कशामुळे येते? अन अर्थक्वेक विथ इपिसेंटर ऑन दी ओशन फ्लोअर, म्हणजे समुद्र म्हणजे समुद्राच्या तळाशी तर जमीन असणार आहे, आणि तिथे जर अर्थक्वेकचं इपी सेंटर, म्हणजे जिथून अर्थक्वेक होतो ते सेंटर जर समुद्राच्या तळाशी असेल तर काय होतं? तर तिथं मोठा भूकंप येणार, आणि ती सगळी एनर्जी पाण्यामध्ये येते समुद्राच्या, आणि त्यामुळे पाणी पूर्ण असं उंच उचललं जातं. त्यामुळे उंच मोठ्या एकदम लाटा येतात आणि त्याला सुनामी म्हणतात. कॅरेक्टरिस्टिक काय आहे? म्हणजे काय होतं सुनामीमध्ये? तर मॅसिव्ह वेव्स, खूप मोठ्या वेव्स येतात. दॅट लुक लाईक वॉल ऑफ वॉटर, म्हणजे खूप मोठ्या, म्हणजे भिंती एवढ्या. दे ट्रॅव्हल ॲट ए हाय स्पीड अँड मूव्ह फार इनलँड, म्हणजे खूप स्पीड असतो त्यांचा, त्यामुळे खूप जोरात ते नॉर्मल समुद्राच्या लाटांपेक्षा खूप मोठ्या, म्हणजे जवळजवळ 15-20 फूट इतक्या मोठ्या उंच त्या लाटा असतात, आणि त्या खूप वेगाने समुद्राच्या बाहेर येतात जमिनीवर. 26 डिसेंबर 2004 मध्ये 14 कंट्रीज मध्ये सुनामी आली होती, आणि किल्ड ओव्हर 2,20,000 पीपल, एवढी लोक मेली होती. 2,20,000 लोक मेली होती. 2004 डिसेंबर 2024. नाव रिव्हर फ्लड्स, नदीचा जो पूर आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. नॅचरल कॉज काय त्याच्यामध्ये? एक्सेसिव्ह रेनफॉल, म्हणजे खूप पाऊस झाला तर नदीला पूर येणार. त्यानंतर क्लाउड बस्ट,
क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटी झाली आपण मराठीमध्ये म्हणतो. ढगफुटीमध्ये काय होतं, की एकाच जागेवर जे पाणी पडणार आहे थेंब-थेंब पावसाचं, तसं न होतं ते एकाच जागेवर अचानक खूप पाणी कोसळलं, तर त्याला म्हणायचं क्लाउड बर्स्ट किंवा ढगफुटी. त्यामुळे सुद्धा रिव्हरला पूर येऊ शकतो. रॅपिड मेल्टिंग ऑफ माउंटेन स्नो, ज्या रिव्हर्स हिमालयातून वाहतात, तर त्यांच्या इथं काय होतं, तर जास्त ऊन असेल तर तिथला जो आईस आहे हिमालयमधला, तर तो सुद्धा मेल्ट होऊन त्याचं पाणी होणार आणि नदीला काय येणार, पूर येणार, फ्लड येणार. ओके. म्हणजे नॅचरल कॉजेसमध्ये एक्सेसिव्ह रेनफॉल, क्लाउड बर्स्ट आणि रॅपिड मेल्टिंग ऑफ माउंटेन स्नो, ही तीन त्याचे नॅचरल कॉजेस आहेत रिव्हर फ्लडचे. आणि मॅनमेड कॉजेसमध्ये काय येईल, बिल्डिंग ऑन रिव्हर बँक. रिव्हर बँक म्हणजे नदीच्या कडेला जर बिल्डिंग्स बांधल्या तरी सुद्धा, तर ती बिल्डिंग किंवा तिथे राहणारी लोक त्या फ्लड फ्लडला फ्लड त्यांच्याकडे येऊ शकतो. म्हणजे थोडं जरी पाणी वाढलं नदीमधलं, तर द पीपल लिव्हिंग ऑन द रिव्हर बँक कॅन एक्सपिरियन्स फ्लड. त्यानंतर डॅम बस्ट. जर डॅम बांधला आणि त्याची क्वालिटी जर चांगली नसेल, डॅम म्हणजे काय, तर नदीवर पाणी अडवण्यासाठी जी वॉल बांधली जाते, तर त्याची क्वालिटी व्यवस्थित नसेल तरी सुद्धा तो डॅम बस्ट होऊ शकतो. ठीक आहे. किंवा मेंटेनन्स नसेल व्यवस्थित तरी तो बस्ट होऊ शकतो आणि अशा वेळी पण रिव्हरला त्या फ्लड येऊ शकतो. थर्ड रिझन इज क्लॉग्ड ड्रेन ड्यू टू प्लॅस्टिक वेस्ट. म्हणजे तुमचं जे ड्रेन्स आहेत, तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिक वेस्ट अडकल्यामुळे सुद्धा खूप पाणी म्हणजे व्यवस्थित फ्लो होणार नाही त्या ड्रेनमध्ये आणि एकाच ठिकाणी खूप पाणी अडेल आणि तिथं फ्लड येऊ शकतो. These are the man-made reasons for river floods. Next, storms and cyclone. वादळाबद्दल बघूया. वादळ आणि चक्रीवादळ. सायक्लॉन्स मीन चक्रीवादळ. काय कशामुळे येतात ते? विंड्स ब्लो रॅपिडली फ्रॉम हाय प्रेशर एरियाज टुवर्ड लो प्रेशर एरिया. दिस इज द रिझन. म्हणजे विंड्स, वारे वाहतं कुठून, हाय प्रेशर एरियामधून लो प्रेशर एरियाकडे. आणि जसं जसं हा प्रेशरचा डिफरन्स जास्त असेल, म्हणजे खूप जास्त आणि खूप लो असं प्रेशर क्रिएट होईल, त्यावेळेस जोरात वारे वाहणार आणि त्यावेळेस स्टॉर्म्स आणि सायक्लोन्स तयार होतात. त्यामध्ये सेफ्टी काय घेतलं जातं, ॲडव्हान्स प्रेडिक्शन व्हाया रेडिओ. म्हणजे जर म्हणजे वेदर डिपार्टमेंट रेडिओवर, टीव्हीवर किंवा मोबाईलवर मेसेज करून सांगत असतात की कदाचित त्या एरियामध्ये त्या पर्टिक्युलर डेला मोठ्या प्रमाणात स्टॉर्म्स किंवा सायक्लोन येऊ शकतं, तर त्याला इग्नोर करायचं नाही. नेव्हर इग्नोर वॉर्निंग. नेक्स्ट इज फायर फॉरेस्ट. म्हणजे जंगलामध्ये जी आग लागतात, तर त्याबद्दल बोलले की नॅचरली ऑकरिंग त्या आग असू शकतं, फायर असू शकते किंवा मॅनमेड सुद्धा असू शकतं. मोस्टली उन्हाळ्याच्या दिवसात फॉरेस्ट फायर्स ह्या नॅचरली ऑकरिंग असतात. तर त्या कशामुळे होतं बघा, ड्राय ब्रँचेस रबिंग. म्हणजे जर ते झाडांच्या दोन ब्रँचेस आहेत, त्या वाऱ्यामुळे एकमेकांवर घासल्या गेल्या तरी देखील तिथे फॉरेस्टमध्ये फायर येऊ शकते. किंवा ह्युमन निग्लिजन्स. काही लोक तिथं गेली पिकनिकला आणि सपोज सिगारेट किंवा दुसरं काही सिगारेट ओढून तिथं फेकली किंवा शेकोटी केली त्यांनी रात्री आणि तिथं ते विझवायचं प्रॉपर विसरले, तरी देखील फॉरेस्टमध्ये फायर येऊ शकते. दिस आर द ह्युमन नेग्लिजन्स, हे एक त्याचं कारण आहे, आणि ड्राय ब्रँचेस रबिंग हे एक त्याचं कारण आहे. इफेक्ट काय आहेत, तर इफेक्ट आहे रॅपिड डिस्ट्रक्शन ऑफ ट्रीज. ट्रीजचं खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये नुकसान होतं. वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. म्हणजे त्या ट्रीज, त्या फॉरेस्टमध्ये राहणारे जे लाईफ आहे, म्हणजे खूप सारे प्रकारचे, आपल्याला माहिती आहे फॉरेस्टमध्ये खूप साऱ्या प्रकारचे ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट, खूप साऱ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात. त्या सगळ्यांचे हॅबिटॅट डिस्ट्रॉय होतं. त्यानंतर त्या फायरमुळं पोल्युशन देखील होतं अँड लॉस ऑफ नॅचरल वेल्थ. हे सगळं कशामुळे, तर फायर फॉरेस्टमुळे होतं. आता मॅनमेड डिझास्टर्स बघूयात काही. मॅनमेड डिझास्टरमध्ये पहिला आहे इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट.
It is caused by dis it is caused by disregarding सेफ्टी रूल्स. म्हणजे जर फॅक्टरी आहे आणि तिथं सेफ्टी रूल फॉलो नाही केले, हेल्मेट घालायला सांगितलं, हेल्मेट नाही घातलं आणि वरतून एखादी जड वस्तू पडली डोक्यात, तर तिथे तो माणूस दगावू शकतो. दॅट इज ऑल्सो म्हणजे जे काही सेफ्टी रूल आहेत, तर त्यांना ते फॉलो केलं पाहिजे. एखाद्या फॅक्टरीमध्ये फॉल्टी मशिनरी असेल, त्यामध्ये देखील ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि तिथल्या एम्प्लॉयीला धोका निर्माण होऊ शकतो. केमिकल लीक इज अल्सो इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. मगाशी जसं बोललो मी 1984 ला भोपाळ गॅस लीक ही ट्रॅजेडी झाली होती आणि इट इज एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. त्याच्यामध्ये एका कंपनीमध्ये विषारी गॅस जो आहे, तर तो लीक झाला होता आणि त्याच्यामुळे अ, खूप साऱ्या लोकांची डेथ झालेली होती. त्यानंतर पुढे मॅन-मेड डिझास्टरमध्ये वॉर आहे. कॉन्फ्लिक्ट बिटवीन कंट्रीज causing a massive loss of life, property, destruction and environmental pollution due to chemical weapons. म्हणजे दोन देशांमध्ये जर युद्ध झालं त्या ठिकाणी, तर लाईफ ऑफ लॉस म्हणजे बऱ्याच लोकांची डेथ होऊ शकते. प्रॉपर्टी म्हणजे बिल्डिंग्स वगैरेचं नुकसान होऊ शकतं. एन्व्हायरमेंटल पोल्युशन सुद्धा होऊ शकतं जर केमिकल वेपन्सचा वापर केला तर. अशा प्रकारे वार देखील म्हणजे युद्ध देखील मॅनमेड डिझास्टर मध्ये येतं. त्यानंतर सायबर क्राईम हे एक मॅनमेड डिझास्टर आहे. मिसयूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इंडिया ॲड्रेसेस दिस थ्रू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट. म्हणजे भारतामध्ये आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट बनवला आहे. त्याच्यामार्फत सायबर क्राईम्सवर कंट्रोल केलं जातं किंवा जे सायबर गुन्हेगार आहेत त्यांना त्यांना व्यवस्थित शिक्षा केली जाते. ठीक आहे. तर सायबर क्राईममध्ये फ्रॉड होतात लोकांसोबत, त्यांचे मोबाईल हॅक होतात, बँक अकाउंट त्यांचे हॅक होतात, त्यांच्यामधून अ, पैसे चोरले जातात. ठीक आहे. तर तिथे प्रॉपर्टीचं नुकसान होतं त्यांच्या. तर प्रॉपर्टीचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या वेल्थचं नुकसान होतं आणि इट इज अ डिझास्टर. सायबर क्राईम इट इज अल्सो मॅन मेड डिझास्टर. आता बघूयात फर्स्ट एड गाईडलाईन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट एड म्हणजे काय? इमिडिएट हेल्प गिव्हन टू इंजर्ड. इमिडिएट हेल्प म्हणजे दवाखान्यामध्ये जायच्या अगोदर, हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर जी काही फर्स्ट एड, जी काही ट्रीटमेंट केली जाते, तर त्याला म्हणायचं फर्स्ट एड. इमिडिएट हेल्प बी गिव्हन टू अ इंजर्ड ऑर अ इल पर्सन बिफोर हॉस्पिटल ट्रीटमेंट टू सेव्ह लाईव्स अँड प्रिव्हेंट इन्फेक्शन. म्हणजे बघा, तुम्हाला जर लागलं घरात खेळताना वगैरे, तर काय करता? हळद लावता तुम्ही. दॅट इज फर्स्ट एड. म्हणजे दवाखान्यात जाऊच नंतर, परंतु सुरुवातीला रक्त थांबण्यासाठी तुम्ही एकतर त्याला दाबून धरताल किंवा बँडेज लावताल किंवा हळद लावता. हे जे ट्रीटमेंट तुम्ही करता, तर ते आहेत फर्स्ट एड टेक्निक्स. म्हणजे इमिडिएट हेल्प गिव्हन टू इंजर्ड ऑर इल पर्सन बिफोर हॉस्पिटल ट्रीटमेंट टू सेव्ह लाईव्स अँड प्रिव्हेंट इन्फेक्शन. अचानक साप चावला, तर तुम्हाला माहिती आहे की सापाचं पॉयझन वरती जाऊ नये शरीरामध्ये. पायाला साप चावला तर त्या ठिकाणी घट्ट असं दोरीने बांधलं जातं की जेणेकरून पॉयझन वरती जाऊ नये म्हणून. तर हे झालं फर्स्ट एडचं एक पद्धत. फर्स्ट एड, व्हॉट टू डू अँड व्हॉट टू अवॉइड. आता फर्स्ट एडमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं ते आपल्याला या चार्टमध्ये बघायचं आहे. एक्सटर्नल ब्लिडिंग झालं, तुम्हाला जखम झाली, एक्सटर्नल ब्लिडिंग झालं, तर काय करायचं बघा. अप्लाय प्रेशर विथ ए क्लिअर क्लोथ. अप्लाय प्रेशर विथ ए क्लिअर क्लोथ. राईज इंजरी अबो हर्ट लेवल. इंजरी वरती धरायचे हात, हाताला जर लागलं तर, आणि क्लीन क्लोथने दाबून धरायचं. डू नॉट अलाव एक्सेसिव्ह मुवमेंट. आणि खूप सारी मुवमेंट करायची नाहीये. सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात झाला, म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेस खूप ऊन लागलं आणि त्याला चक्कर आली, तर काय करायचं? त्याला सावलीमध्ये न्यायचं. मूव्ह टू शेड. वाईप बॉडी विथ वेट क्लोथ. आणि ओल्या कापडाने त्याचं पूर्ण शरीर पुसून घ्यायचं. डू नॉट गिव्ह वॉटर इफ सेमी कॉन्शियस. म्हणजे जर तो बेशुद्ध अवस्थेत असेल तर पाणी द्यायचं नाहीये. हे महत्वाचं आहे. जर भाजलं, बर्न्स, तर काय करायचं? रोल ऑन ग्राउंड टू एक्सटिंग्विश फायर. म्हणजे
जर आग लागली किंवा भाजलं तुम्हाला, तर ग्राउंडवरती रोल करायचे. कशा करता? तर एक्सटिंग्विश फायर म्हणजे आपण जमिनीवरनं स्वतःला रोल केल्यानंतर आपल्या अंगाला जर आग लागली असेल कपड्यांना, तर ती विझते. डू नॉट बस्ट ब्लिस्टर्स म्हणजे फोड जर आले तुम्हाला, हाताला भाजलं, हाताला फोड आला, तर तो फोडायचा नाहीये. अँड पुल स्टक क्लोथ्स आणि जर तुमच्या शरीराला भाजला असेल आणि कपडा तुमच्या शरीराला, त्या त्वचेला, तुमच्या स्किनला चिटकला असेल, तर तो ओढायचा नाहीये. ठीक आहे. कारण तो नंतर डॉक्टर ते व्यवस्थित ट्रीट करतील. पण तुम्ही जर ओढून काढलं, तर ती जखम अजून जास्त होण्याची शक्यता असते. पुढे स्नेक बाईट. जर तुम्हाला साप चावला तर काय करायचं? वॉश वुंड, ती जखम धुवायची आहे. गिव्ह इमोशनल सपोर्ट, त्याला समजवायचं की घाबरू नको, साप चावलाय, काही होत नाही. सीक मेडिकल हेल्प इमिडिएटली आणि मेडिकल हेल्प घ्यायला जायचं. डू नॉट यूज डू नॉट यूज होम रेमेडीज ऑर सक आउट ब्लड आणि असं जिथं चाप चावलं तिथं ब्लड सक करणं वगैरे अशा काही रेमेडीज करायच्या नाहीये. जर डॉग बाईट केलं, कुत्रं चावलं, तर तिथं पण वॉश वुंड, ती जखम धुवायची क्लीन वॉटरने आणि रेबीजचं वॅक्सिन घ्यायचं, हे महत्वाचं आहे. रेबीजचं वॅक्सिन घेणं महत्वाचं आहे. डू नॉट यूज होम रेमेडीज, हे होम रेमेडीज वगैरे काय करायचे नाहीत आणि कुत्र्याला सुद्धा मारायचं नाहीये. नेक्स्ट इज इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर. हे कॉन्टॅक्ट नंबर लक्षात ठेवा. पोलीस असिस्टन्सला 100 हा नंबर आहे. 101 इज अ फायर ब्रिगेड नंबर. 102 अँड 108 इट इज फॉर ॲम्ब्युलन्स अँड 1077 इट इज फॉर इमर्जन्सी सर्व्हिसेस. पुढचा मुद्दा आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, निसार सॅटेलाइट. निसार हे काय आहे बघूया. निसार नासा अँड इस्रो यांचं कोलॅबरेशनमध्ये निसार हे सॅटेलाइट आहे. जॉईंटली डेव्हलप बाय नासा अँड इस्रो. कशासाठी? ऑब्झर्व द अर्थ एव्हरी 12 डेज. अर्थचं ऑब्झर्वेशन करायचं एव्हरी 12 डेजने. प्रोव्हाइड क्रिटिकल इन्फॉर्मेशन ऑन क्लायमेट चेंज, मेल्टिंग ग्लेसियर, चेंजेस इन अर्थ क्रस्ट. म्हणजे या 3 गोष्टी मुख्य करून हे जे निसार जे सॅटेलाइट आहे नासा आणि इस्रो या दोघांच्या कोलॅबरेशनमध्ये, ते एव्हरी 12 डेजला पूर्ण अर्थचं ऑब्झर्वेशन करतं आणि काय सांगतं, तर क्लायमेट चेंजबद्दल माहिती सांगतं, मेल्टिंग ग्लेसियर आणि चेंजेस इन अर्थ क्रस्ट याच्याबद्दल ते माहिती सांगतं. इट हेल्प्स इन अ बेटर डिझास्टर मॅनेजमेंट अँड अर्ली वॉर्निंग. तर त्याचा उपयोग कुठं होतो? तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आणि अर्ली वॉर्निंग देण्यासाठी या निसार या सॅटेलाइटचा उपयोग होतो. ओके. आता क्विक रिव्हिजन बघूयात आपण. डिझास्टर काय आहे? डिझास्टर इज अ सडन क्लॅमिटी कॉझिंग large scale damage of life and property. Two types of disasters: natural and man-made disaster. Third one, earthquake measured by Richter scale using seismometer. Tsunami is caused by undersea earthquake. First aid saves lives before hospital treatment. And these numbers. And finally, the NISAR satellite, which help in modern disaster management. NISAR is in collaboration with NASA अँड इस्रो. तर स्टुडंट्स, आता मग आपण इथे चॅप्टर नंबर 5 जो आहे आपला डिझास्टर मॅनेजमेंट, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आमचं जे चॅनल आहे ज्ञानप्रभा, त्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरचं एक्सरसाइज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.